नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपल्याला मेक इन इंडियाची संकल्पना पाहिजे. थोडक्यात मेक इन इंडिया म्हणजे काय, तर थोडक्यात यामध्ये अनिवासी व बाहेरच्या उद्योजकांना भारतात येऊन भारतामध्ये भांडवलाची गुंतवणूक करून उद्योगांचा विकास करण्याची संकल्पना म्हणजेच मेक इन इंडिया. याचा मागचा उद्देश काय आहे की भारतातील नवउद्योजकांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी, यासाठी मेक इन इंडिया ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात याची घोषणा केली. थोडक्यात मेक इन इंडियाची संकल्पना जाणून घेऊया. तर भारतामध्ये नव्या व्यवसाय अथवा उद्योग सुरू करण्याची किचकट व वेळखाऊ व मनोधैर्य खच्चीकरण करणारी आहे. म्हणजे भारतामध्ये नवीन एखादा उद्योग सुरू करायचा म्हटलं तर त्याची प्रक्रिया किचकट आहे, वेळखाऊ आहे. भारतीय व परदेशी गुंतवणूकदाराची ही मनोभूमिका दिसून येते. म्हणजे भारतात उद्योग करायचा म्हणजे एकतर ती प्रक्रिया खूप अवघड आहे, किचकट आहे आणि वेळखाऊ आहे. मग अशा प्रकारची मनोभूमिका भारतातील उद्योजकाची आणि परदेशी उद्योजकाची बनलेली आहे. म्हणून केंद्र सरकारने उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा संदेश जागतिक स्तरावर देण्यासाठी मेक इन इंडिया योजना जाहीर केली. म्हणजे भारतातील उद्योग व्यवस्था सुलभ आणि सोपी करण्यासाठी भारतामध्ये मेक इन इंडिया नावाची संकल्पना उदयास आली. परदेशातील अनिवासी भारतीयांनी भारतामध्ये गुंतवणूक करावी व उद्योग सुरू करावेत हे आव्हानसुद्धा मेक इन इंडियाद्वारे करण्यात आले आहे. तेव्हा मेक इन इंडियाची संकल्पना पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. भारतामध्ये व्यवसाय करणे सुलभ व्हावे, त्याद्वारे उद्योगासाठी पोषक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व परदेशी बाजारपेठेत विक्री करण्यासाठी जागतिक स्तरावर सकारात्मकता देण्याची योजना म्हणजे मेक इन इंडिया. बघा, मेक इन इंडिया म्हणजे जाणून घ्या, भारतामध्ये व्यवसाय करणे सुलभ व्हावे, त्याद्वारे उद्योगासाठी पोषक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व परदेशी बाजारपेठेत विक्री करण्यासाठी जागतिक स्तरावर सकारात्मकता देण्याची योजना म्हणजेच मेक इन इंडिया होय. मेक इन इंडिया योजना ही विदेशी कंपन्यांनी व अनिवासी भारतीयांनी भारतात उद्योग सुरू करण्याची आकर्षित व्हावे. म्हणजे मेक इन इंडिया या संकल्पनेत अनिवासी जे भारतीय आहेत आणि त्याचबरोबर बाहेरचे विदेशातील कंपनी आहेत यांना भारतामध्ये उद्योग करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारची योजना आखण्यात आली. अनेक विदेशी कंपन्यांनी व भारतातील काही कंपन्यासुद्धा चीनमध्ये उद्योग सुरू करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मेक इन इंडियाचे आवाहन करण्यात आले. थोडक्यात विदेशी गुंतवणुकीस आकर्षण करणे ही मेक इन इंडियाची महत्त्वाची संकल्पना आहे. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण यांच्या माध्यमातून भारताचा संबंध आता जागतिक अर्थव्यवस्थेसोबत प्रत्यक्षरित्या करण्यात आला आहे. भारत ही या विकासाच्या स्पर्धेत सामील झाला आहे. अनेक औद्योगिक व आर्थिक सुधारणा झाल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे मेक इन इंडिया. देशातल्या देशात औद्योगिक उत्पादन करणे म्हणजेच मेक इन इंडिया. विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन करून औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देणे म्हणजेच मेक इन इंडिया. विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे म्हणजे मेक इन इंडिया. भारताला जगातले प्रमुख निर्मिती केंद्र बनवण्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सरळ रूप म्हणजेच मेक इन इंडिया. तर मेक इन इंडिया ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून
या योजनेची सुरुवात करण्यात आली. औपचारिकरित्या 25 सप्टेंबर 2014 रोजी दिल्लीत स्थित विज्ञान भवनातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. देशातील उद्योजकांना पंतप्रधानांनी या भारतात उत्पादन करा कम मेक इन इंडिया असे आवाहन केले आणि मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यातही मेक इन महाराष्ट्र हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. द मिशन ऑफ मेक इन इंडिया इज मॅन्युफॅक्चर इन इंडिया अँड सेल टू प्रोडक्ट्स वर्ल्ड वाईड. अशा पद्धतीने मेक इन इंडिया ही संकल्पना आपण यामध्ये पाहिली. त्यानंतर मेक इन इंडियाची उद्दिष्टे आपल्याला पाहिजेत. खरंच मेक इन इंडिया ह्या मेक इन इंडियाची उद्दिष्टे काय आहेत हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. याआधी आपण संकल्पना मेक इन इंडियाची संकल्पना पाहिली, त्याचबरोबर मेक इन इंडिया म्हणजे काय पाहिलं, त्याचबरोबर त्याची सुरुवात कोणी केली हे पाहिलं. आता आपल्याला मेक इन इंडियाची उद्दिष्टे पाहायची आहेत. एक, गुंतवणुकीस चालना देणे, म्हणजे स्वदेशी असेल किंवा परदेशी असेल, गुंतवणुकीस काय करणे, चालना देणे. तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करणे. कशासाठी? उद्योगासाठी. तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करणे. मग ते तरुण देशातील असतील किंवा परदेशातील असतील. देशातल्या देशातच कमी दरात दर्जेदार उत्पादन करणे. बघा, मेक इन इंडियाची उद्दिष्टे काय आहेत? देशातल्या देशातच कमी दरात दर्जेदार उत्पादन करणे. त्यानंतर कौशल्य विकासात वाढ करणे. स्किलफुल प्रोडक्ट इनक्रेडिबल, म्हणजे कौशल्य आणि विकासात वाढ करणे. बौद्धिक संपदेच्या संरक्षण आणि आधुनिक सोयीसुविधाची निर्मिती करणे. यामध्ये पेटंट असतील किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल, या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची काय करणे, निर्मिती करणे. त्याचबरोबर देशातील बेरोजगारी कमी करणे. त्यानंतर देशात उत्पादन वाढ करून GDP दरात वाढ करणे. बघा, ग्रॉस डेव्हलपमेंट प्रॉफिट आपण त्याला असं म्हणतो, म्हणजे GDP. ज्या देशाचा GDP चांगला आहे त्या देशाचा विकास सुद्धा चांगला असतो. GDP म्हणजे ग्रॉस डेव्हलपमेंट प्रॉफिट. त्याचबरोबर देशातील उत्पादनांना जागतिक मान्यता मिळवून देणे. देशात जे उत्पादनं आहेत त्यांना जागतिक मान्यता मिळवून देणे. देशातील अर्थव्यवस्थेचा विकास करणे. देशात जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचा विकास करणे हे मेक इन इंडियाची उद्दिष्ट आहेत. त्याचबरोबर उद्योग सुरू करण्यासाठी असणाऱ्या जाचक अटी रद्द करणे. त्याचबरोबर परमनंट परवाना रद्द करणे. नियंत्रण नसलेली व्यवस्था निर्माण करणे. अशा पद्धतीची मेक इन इंडियाची उद्दिष्टे आहेत. त्याचबरोबर होतकरू उद्योगांना सहज कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे. भारतास उत्पादनाचे केंद्रस्थान मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणे. अशा पद्धतीने मेक इन इंडियाची उद्दिष्टे आहेत. त्याचबरोबर मेक इन इंडिया अभियानांतर्गत पुढील 25 उत्पादन क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. बघा, मेक इन इंडियाची उद्दिष्टे पाहिली, परंतु मेक इन इंडिया अभियानांतर्गत पुढील 25 उत्पादन क्षेत्राची निवड करण्यात आली. ते उत्पादन क्षेत्र कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. यामध्ये वाहन उद्योग असतील, विमान उद्योग आहेत, जैविक तंत्रज्ञान उद्योग आहेत, निरोगीपणा, अवकाश, बंदर, त्याचबरोबर खाणकाम, रेल्वे, IT सेक्टर, त्याचबरोबर BPM, रसायने, चामडे, त्याचबरोबर बांधकाम, अन्न प्रक्रिया, औषधे, औष्णिक ऊर्जा, पर्यटन, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा, कापड, तेल व वायू, मनोरंजन, रस्ते आणि महामार्ग, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक मशिनरी, संरक्षण उत्पादने, वाहनाच्या सुट्ट्या भागाचे उद्योग. अशा प्रकारच्या मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत या
25 उत्पादन क्षेत्राची निवड करण्यात आली। अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण मेक इन इंडिया याची संकल्पना, त्याचबरोबर मेक इन इंडिया काय आहे, त्याचबरोबर मेक इन इंडियाची व्याख्या, सुरुवात कोणी केली आणि त्याचबरोबर मेक इन इंडियाची उद्दिष्टे आणि मेक इन इंडिया हे अभियानांतर्गत 25 उत्पादन क्षेत्रांची निवड, कोणकोणत्या 25 क्षेत्राची निवड करण्यात आली याचा अभ्यास केला। पुढच्या लेक्चरला आपण मेक इन इंडिया हे पुढे अजून कशा पद्धतीने कार्य करतं ते आपण पाहणार आहोत।